नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना। बघा, उद्या शनिवारी 30 सप्टेंबरला संकष्टी चतुर्थी आलेली आहे आणि ही संकष्टी चतुर्थी या महिन्यातील या वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी आहे। बघा, मार्गशीर्ष महिन्यातली ही संकष्टी चतुर्थी आहे। उद्या शनिवार देखील आहे आणि या दिवशी आपल्याला मिठासोबत ही एक वस्तू जाळायची आहे। बघा, अतिशय प्रभावी असा हा उपाय आपल्याला हा उद्याच्या दिवशी करायचा आहे। संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण गणपती बाप्पांची मनोभावे पूजा करत असतो। संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने, पूजा अर्चना केल्याने, गणपती बाप्पांच्या काही सेवा केल्याने गणपती बाप्पा बघा आपल्याला चांगले कृपा आशीर्वाद देतात। प्रत्येक कार्यात आपण सर्वात प्रथम गणपती बाप्पांना पूजतो। गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत, त्याचप्रमाणे विघ्नहर्ता देखील आहे। आपल्यावर आलेले सर्व विघ्न, सर्व संकट गणपती बाप्पांची सेवा केल्याने गणपती बाप्पा ते दूर करतात। यासाठीच उद्याच्या दिवशी बघा आपल्याला आपल्या घरासाठी, घरात लक्ष्मी टिकून राहण्यासाठी, पैसा घरात येत नसेल तर पैसा येण्यासाठी, घरातील भांडणे, कटकटी, वादविवाद, त्याचप्रमाणे नको असलेली निगेटिव्ह ऊर्जा ही कमी करण्यासाठी, घालवण्यासाठी उद्या आपल्याला मिठासोबत ही एक वस्तू जाळायची आहे। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा। तर उद्या आपल्याला सकाळी उठल्यानंतर, आपल्याला देवपूजा झाल्यानंतर गणपती बाप्पांची आपल्याला पूजा करायची आहे। गणपती बाप्पांना तुम्ही पाण्याने, पंचामृताने अभिषेक घालू शकतात। अभिषेक घालताना गणपती अथर्व शीर्षाचं तुम्ही पठण करू शकतात। तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष म्हणायला येत नसेल किंवा पुस्तक नसेल तर तुम्ही साधा सोपा मंत्र ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करत तुम्ही 108 वेळा गणपती बाप्पांना पळीने पाण्याने अभिषेक घालू शकतात आणि हे पाण्याने अभिषेक घातलेलं तीर्थ तुम्ही मुलांना प्यायला देऊ शकतात। यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला दुर्वा, लाल जास्वंदाचं फूल, त्याचप्रमाणे हळदी, कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहे। नैवेद्य दाखवायचा आहे। नैवेद्यामध्ये तुम्ही मोदक किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवू शकतात। आपल्याला उद्या संकष्टी चतुर्थी असल्यामुळे गणपती बाप्पांची ही पूजा करायची आहे। याचप्रमाणे दिवसभरात तुम्हाला शक्य होईल तेव्हा, शक्य होईल तितक्या वेळा गणपती अथर्व शीर्षाचं देखील तुम्ही पठण करायचं आहे। यानंतर जो आपण हा उपाय करणार आहोत, हा उपाय आपल्याला दिवसभरात कधीही करायचा आहे। त्याच्या अगोदर तुम्हाला गणपती बाप्पांची ही सेवा करायची आहे, पूजा करायची आहे। सांगितलेल्या पद्धतीने, विधिवत पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पांची पूजा ही प्रत्येक संकष्टी चतुर्थीला करायची आहे। बघा, आपण जर का गणपती बाप्पांची पूजा केली तर गणपती बाप्पा आपले सर्व संकट, सर्व विघ्न हे दूर करतात। गणपती बाप्पा बुद्धीचे देवता आहे। मुलांसाठी देखील तुम्ही या दिवशी काही उपाय हे करू शकतात। मुलांसाठी कोणते उपाय आईने केले पाहिजे याविषयीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, ते व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात। तुम्हाला हा उपाय दिवसभरात कधीही करायचा आहे। या उपायासाठी तुम्हाला एक पंती घ्यायची आहे, याचबरोबर थोडंसं जाड मीठ घ्यायचं आहे आणि यानंतर काळे उडीद घ्यायचे आहे। जे अख्खे उडीद असतात ते अख्खे उडीद आपल्याला घ्यायचे आहे। उपाय करण्यासाठी तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे। तुम्हाला बसायला आसन घ्यायचं आहे। तुम्हाला गणपती बाप्पांसमोर दिवा प्रज्वलित करायचा आहे। धूप दीप तुम्हाला लावून घ्यायचा आहे। यानंतर तुम्हाला ही पंती घ्यायची आहे। या पंतीमध्ये तुम्हाला सर्वात अगोदर कापूर घ्यायचा आहे। तुमच्याकडे जर का भीमसेनी कापूर असेल तर तुम्ही भीमसेनी कापराचा वापर करा। त्यात थोडंसं तुम्हाला मीठ घालायचं आहे। बघा, चिमूटभर तुम्हाला मीठ घालायचं आहे आणि तुम्हाला चिमूटभर हातानेच तुम्हाला काळे उडीद यामध्ये घालायचे आहे। तुम्हाला अगोदर कापूर प्रज्वलित करून घ्यायचा आहे, त्यानंतर तुम्हाला ह्या वस्तू यामध्ये टाकायच्या आहे आणि यानंतर तुम्हाला हे जोपर्यंत प्रज्वलित आहे तोपर्यंत तुम्हाला ओम विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। तुम्ही या मंत्राचा जप 108 वेळा देखील करू शकतात। बघा, मीठ यामध्ये टाकल्यानंतर ते तडतड होतं, ते आपल्या अंगावर उडू शकतं। यासाठी आपल्याला थोडंसं लांब बसायचं आहे। आपल्याला विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि आपल्या काही इच्छा असेल तर त्या देखील तुम्ही प्रकट करू शकतात। तर या पद्धतीने या वस्तू आपल्याला आपल्या देवघरामध्ये बसून जाळायच्या आहेत। बघा, कापूर जीही काही निगेटिव्ह ऊर्जा आपल्या घरात असेल ती शोषून घेण्याचं काम करते। त्याचप्रमाणे मीठ देखील आपल्याला आपल्या घरात असलेली नकारात्मक ऊर्जा, निगेटिव्ह ऊर्जा ही शोषून घेते। बघा, मीठ हे आपल्या घरातील वाईट शक्ती हे शोषून घेतं। त्याचप्रमाणे मीठ हे लक्ष्मीकारक आहे। त्यामुळे उद्या शनिवार देखील आलेला आहे आणि त्यामुळे आपल्याला मीठ देखील यामध्ये आपल्याला प्रज्वलित करायचं आहे। त्यानंतर काळे उडीद हे देखील आपल्या घरात असलेली नकारात्मकता ही खेचून घेण्याचं काम करतं। त्यामुळे या सर्व वस्तू आपल्याला उद्या दिवसभरात कधीही तुम्ही प्रज्वलित करू शकता। बघा, हा उपाय आपल्याला उद्या शनिवार
असल्यामुळे करायचा आहेच आणि त्याचप्रमाणे उद्या संकष्टी चतुर्थी असल्यामुळे देखील करायचा आहे. तुम्ही जर का अशा विशिष्ट दिवशी विशिष्ट तिथीला हे काही उपाय केले तर या उपायांचे रिझल्ट हे आपल्याला 100% मिळतात. याचबरोबर हे उपाय तुम्ही पूर्ण श्रद्धेने पूर्ण भावनेने केले पाहिजे, तरच याचे रिझल्ट हे तुम्हाला मिळतात. बघा, तुमच्या मनामध्ये श्रद्धा नसेल, भावना नसेल, विश्वास नसेल आणि तुम्ही जर का हे उपाय केले तर या उपायांचा तुम्हाला काहीच उपयोग होणार नाही. तेव्हा पूर्ण विश्वासाने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.